कुठल्याही तऱ्हेची विषमता नाकारण्याची आणि समता आणण्याची जिद्द देणारे विचार ज्या ज्या महामानवांनी आपल्यापर्यंत पोहोचवले त्या सगळ्या महामानवांना माझं अभिवादन. आणि आज त्या चांगल्या प्रबुद्ध भारत वाचन मेळाव्याला मला तुमच्या सगळ्यांशी बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल त्याचे आयोजक सतीश पवार यांचे खूप खूप धन्यवाद. मला सुरुवात करतानाच सतीश पवारांचं दोन गोष्टींबद्दल खूप कौतुक करायचं. एक म्हणजे ते गेले 6 महिने मागे लागले होते की प्रबुद्ध भारत वाचक मेळावा घ्यायचा आहे, पण आम्ही सगळ्या ठिकाणी प्रबुद्ध भारत वाचक मेळाव्याची अट टाकली होती की 300 वर्गणीदार केले तर आम्ही प्रबुद्ध भारत वाचक मेळाव्याला येऊ. त्यात पैसा हा मुद्दा गौण होता, पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रबुद्ध भारत पोहोचेल ह्याची खटपट किती आयोजक करतायत हा बघण्याचा त्याच्या मागचा हेतू होता. आणि ते सतत जितच्या संपर्कात होते. शेवटी त्यांच्या याच्यामध्ये फोन आला जितरांना की जितभाऊ लोकसभेच्या निवडणुका येत आहेत, अजून लांबत गेलं तर पुढचे 4-5 महिने वेळ मिळणार नाही, आमचे 300 होत आले आहेत, पण प्लीज ताईंना सांगा की तारीख द्या. शेवटी आम्ही ठरवलं की खरंच 3 महिन्यात लोकसभेच्या निवडणुका सांगतील. मी अकोला सोडू शकणार नाही, त्यामुळे आता आपण जाऊन यावं. आमंत्रण ठेवून जेव्हा सतीश आले तेव्हा त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे सांगितले की ताईंनी तुमची तारीख घेतली, मी असं म्हटलं होतं की माझे 300 पूर्ण होतील पण अजून झाले नाहीये, पण मी निश्चितपणे पुढच्या 2 महिन्यामध्ये ती 300ची संख्या पूर्ण करेन. याच्यापेक्षा मला त्यांचं कौतुक एका वेगळ्या कारणासाठी करायचंय. त्यांनी सुरुवातीला सांगितलं की युवक आघाडीचं 1 दिवसाचं आपला ट्रेनिंग प्रोग्राम हा मुंबईला झालेला होता आणि तिथे ते आले होते. आणि त्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये मी सगळ्या जिल्हाध्यक्ष आणि महासचिवांकडनं तुमच्या युवक आघाडीचं काम काय आहे, जबाबदाऱ्या काय आहेत, युवक आघाडीच्या कामाची दिशा कसली असली पाहिजे हे करत असताना त्यांना काही टार्गेट दिली. त्यांनी पक्षाच्या संदर्भात त्यांचं काम काय झालं पाहिजे, प्रबुद्ध भारतच्या संदर्भात काय झालं पाहिजे, सोशल मीडिया कशा पद्धतीने उभी केली पाहिजे, पक्षाचे सभासद कसे करून घेतले पाहिजेत, शाखा कशा निर्माण झाल्या पाहिजेत, ह्या सगळ्याची आम्ही चर्चा केली. सगळ्या युवक आघाडीच्या अध्यक्षांनी आणि महासचिवांनी मिळून ठरवलं की पुढच्या 1 वर्षासाठी आमची उद्दिष्ट काय असणार आहे. ती मी दिली नाही, ती निलेश विश्वकर्मांनी दिली नाही, ती राजेंद्र भाऊंनी दिली नाही, त्या सगळ्यांनी एकत्र बसून ठरवलं की पुढच्या 1 वर्षाची आमची उद्दिष्ट काय असणार आहेत आणि त्याचा त्यांनी आराखडाही तयार केला. पुढच्या 3 महिन्यात आम्ही काय करू, पुढच्या 6 महिन्यामध्ये आम्ही काय करू आणि वर्षभरामध्ये आपण काय पूर्ण करू. दिलेल्या आश्वासनांपैकी जवळजवळ 70-80% नियोजन पूर्ण करणारा बुलढाणा आणि अकोला हे दोनच अजून कदाचित असतीलही, पण माझ्याकडे अहवाल आलेले हे 2 जिल्हे कोणी अजून पूर्ण केले असतील तर त्यांच्यावर अन्याय नको म्हणून मी खुलासा करते. केवळ कौतुक ह्याच्याबद्दलही करत नाही. हे सांगत असताना त्यांनी जे वाक्य मला त्या अकोल्याला आमंत्रण द्यायला आले होते त्यावेळेला त्यांनी एक वाक्य म्हटलं, ते असं म्हणाले आणि ते माझ्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं होतं. तिथे एक प्रशिक्षक झाले होते आणि मी खरं म्हणजे त्यांचे विद्यार्थी झाले होते. ते असं म्हणाले की ताई फक्त टार्गेट देऊन फक्त का हो, त्या टार्गेट प्रमाणे लोक काम करताय की नाही हे कोणी बघायचं. तुम्ही आम्हाला मुंबईच्या ट्रेनिंग मध्ये टार्गेट दिलं, काय केलं पाहिजे हे सांगितलं, पण त्याच्यानंतर एकही आम्हाला फोन नाही की तुमचं काम कसं चाललंय, तुम्ही दिलेल्या कामाकिती पुढे काही झालं का, तुम्हाला काही अडचणी आल्या का, आणि अडचणी असल्या तर आम्ही काही मदत करू शकू का. नुसतं ट्रेनिंग घेऊन आणि टार्गेट घेऊन भागणार आहे का. आमच्या डोक्यावर बसून आम्ही काम करतोय की नाही बघणं ही सुद्धा तुमची जबाबदारी आहे. आणि ते मला त्यांचं वाक्य खरंच खूप आवडलं. आपण खूप वेळा नियोजन करतो आणि त्याचा पाठपुरावा करत नाही. आणि मला असं वाटतं की आंबेडकरी चळवळीतल्या सगळ्या संघटनांची ही एक खूप मोठी उणीव आहे किंवा शोकांतिका आहे की आपले इरादे भक्कम असतात, आपण अनेक गोष्टी बोलतो, भाषणांमध्ये तर आपला कोणी हातात धरू शकत नाही, पण प्रत्यक्ष संघटनात्मक टार्गेट दिलेलं लक्ष पूर्ण करण्याची वेळ आली तिथे मात्र आपण त्याचा पाठपुरावा करत नसतो. आणि
मी अकोल्यामध्ये एक नेहमी असं म्हणत होते की ताई आपण नक्की निवडणुका जिंकतोय असं सांगणाऱ्या लोकांपेक्षा ताई आमच्या भागात नाही आपल्याला मत मिळते, आपल्यापेक्षा भाजप कितीतरी पुढे असं सांगणारा कार्यकर्ता हा मला कायमच सच्चा कार्यकर्ता वाटतो, प्रामाणिक कार्यकर्ता वाटतो, ग्राउंड वरती काम करणारा कार्यकर्ता वाटतो. तशीच माझी भावना सतीश पवारांच्या आणि त्यांच्या सगळ्या टीमच्या बाबतीत झाली की नेतृत्वाला सुद्धा तुम्ही कुठेतरी तुमच्या कामामध्ये कमी पडताय आणि तुम्ही हे केलं पाहिजे हे ठणकावून सांगणारा कार्यकर्ता ज्या पक्षामध्ये असतो त्या पक्षामध्ये मला असं वाटतं की पक्षाचं भवितव्य उज्ज्वल आहे. मी कायमच युवक आघाडीबद्दल माझं विशेष प्रेम आहे आणि मला सगळेजण ज्येष्ठ मंडळी चिडवत असतात की तुझं बघ सगळ्यांच्या बरोबर जमत असतं. मी त्यांना म्हणते की 37 वर्ष प्राध्यापकी केली आहे, ह्याच वयोगटाबरोबर केली आहे, त्यामुळे 37 वर्ष साधारण 23 ते 30 हा वयोगट माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग राहिलेला आहे. पण त्याच्याही पेक्षा म्हणजे ते त्यांच्याशी सहज संवाद साधण्याचा मुद्दा सोडून देऊन त्याच्याही पलीकडे मी दीर्घकालीन बघते. माझ्या दृष्टीने असं असतं की आत्ता जर युवक आघाडी घडली, त्यांना संधी मिळाली, ते ताकदीने उभं राहिले तर आपण वंचित बहुजन आघाडीचं पुढच्या 50 वर्षाचं भवितव्य निश्चित करतोय. आणि त्यासाठी मला संपूर्णपणे सतीश पवार आणि त्यांची सगळी टीम अर्जुन खरात, बाळाराव, संतोष कदम, राहुल दाभाडे, उत्तम पैठणे, गौतम गवई, सतीश गुरचौके, अनिल पारखे आणि अजून कित्येक नावं म्हणजे मला लोकांनी सांगितली तेवढी नावं मी लिहून घेतली, काही नावं माझ्या हातात चुकली असतील, त्या सगळ्यांची नावं इन्क्लूड केली तसं धरा. त्या सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आणि आता जो तुम्ही कामाचा वेग पकडलाय तो कुठेही थांबू नका. मी सतीश पवारांना स्टेजवर बसण्याचा आग्रह करत होते आणि त्यांनी असं सांगितलं की ताई म्हणजे ते जाहीर करणार नाही म्हणून मी जाहीर करतेय, कदाचित मी ते जाहीर करून त्यांना अडचणीतही आणत असेल, पण ते मला असं म्हणाले ताई आम्ही असं ठरवलंय की बुलढाण्यात विधानसभेवरती एक कोणीतरी प्रतिनिधी निवडून पाठवण्याशिवाय आम्ही आंबेडकर घराण्यातल्या कुठल्याही व्यक्तीबरोबर स्टेज शेअर करणार नाही. आणि आत्ताच्या काळामध्ये स्टेज शेअर न करणारी माणसं पण नाही मोजावी लागणार, इतकी कमी सापडली. म्हणजे लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. मी गेली 6 महिने अकोल्यामध्ये आहे. गेल्या 4 किंवा 5 लोकसभेच्या निवडणुकांचा खूप जवळून अनुभव आहे. आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या ज्या काही तक्रारी येतात किंवा मेसेज येतात किंवा चिडाचिडी होते त्यातल्या 90% तक्रारी या बॅनरवर माझा फोटो नाही, फोटो खालीवर झाला, प्रेस नोट पाठवली त्याच्यामध्ये नाव माझं आलं नाही, मला स्टेजवर बसायला दिलं नाही, भाषणामध्ये माझा क्रम खाली किंवा वर झाला, याच्या पलीकडे तक्रारी जातच नाही. आणि त्यामुळे मला प्रश्न पडतो की आपल्याला निदान आपण कोणाशी लढतोय आणि आपल्या समोरचे आव्हानं काय आहे ह्याचं एक लखलखीत भान घेण्याची गरज आहे. आणि आपल्याला भांडायचंय ते आता आपण 22 तारखेला संपूर्ण भारतभर काय माहोल निर्माण केला गेला हे आपण पाहिलं. संपूर्ण देश एका रंगाने रंगवला गेला होता आणि तो काही फक्त एका श्रद्धास्थानापुरती मर्यादित नव्हता. मी परवा हिंडत असताना अकोल्यामध्ये अनेक बॅनर्स वापरत होते आणि त्याच्यामध्ये सनातन धर्म आणि हिंदू राष्ट्राचे सुद्धा बॅनर होते. ते फक्त ज्या एका श्रद्धास्थानाच्या मूर्ती स्थापनेचा सोहळा होता त्याच्या पुरतीची ती बॅनरबाजी नव्हती, तर त्याच्या पलीकडच्या एका राजकीय मोठ्या अजेंड्याची ती बॅनरबाजी होती. आणि त्याच्यामध्ये असलेला उन्माद, त्याच्यामध्ये उधळला गेलेला पैसा, त्याच्या मागे असलेलं प्रचंड बारकाईने केलेलं नियोजन हे आपण जर पाहिलं तर आपल्याला खरं म्हणजे आपली छाती दडपायला पाहिजे की आपण कोणाशी लढतोय, त्यांची ताकद काय आहे आणि त्यांच्याबरोबर आपण लढणार असलो तर आपल्यामध्ये काय शिस्त यायला पाहिजे, आपल्यामध्ये काय वैचारिक प्रामाणिकपणा पाहिजे आणि आपण कशा पद्धतीने या आव्हानाला पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. माझ्या आधी बोलताना जितरत्ननी सगळा प्रबुद्ध भारतचा प्रवास सांगितला, येणाऱ्या अडचणी पण विप्लव ताईंनी मांडल्या. आज मला आजचा जो आपला कार्यक्रम आहे
त्याच्यासाठी प्रबुद्ध भारत बद्दल आस्था असणारे, प्रबुद्ध भारतच्या आता आपण पुनर्प्रकाशनाला 2018 साली सुरुवात केली तेव्हापासून बरोबर असणारे अशोक भाऊ सोनवणे, भीमराव तायडे, तसंच डॉक्टर धैर्यवर्धन कुलकर, सविताताई आणि जितरक्त पटाई आणि अनेक पक्षाचे कार्यकर्ते सोबत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातनं वंचित बहुजन आघाडीच्या, भारी बहुजन महासंघाच्या, भारतीय बौद्ध महासभेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी, सगळ्याच कार्यकर्त्यांनी भरभरून प्रबुद्ध भारत सुरू होत असताना पाठिंबा दिला आणि त्या सगळ्यांच्या, बुलढाण्यातल्या सगळ्या प्रबुद्ध भारत वाचकांच्या पाठिंबाला आणि सभेच्यांना मला मनपूर्वक आभार जाहीररित्या मानायचे. वेळेअभावी विचारमंचावर असलेल्या सगळ्यांची मी नावं घेत नाही, फक्त वक्त्यांची नावं घेतली. पण सगळे विचारमंचावर उपस्थित असलेले सगळे सन्माननीय सहकारी आणि कुठल्याही आंबेडकरी चळवळीतल्या कार्यक्रमाला जो एक अर्थ प्राप्त होतो, लोकांच्या छातीत धडकी बसते, ती केवळ समोर असलेल्या आंबेडकरी समूहामुळे मिळते आणि त्याच्यामुळे या तुम्हाला सगळ्यांचं कौतुक करतो. मुक्तनायक हे बाबासाहेबांनी सुरू केलेलं पहिलं नियतकालिक होतं आणि त्या नियतकालिकाची सुरुवातच बाबासाहेबांनी संत तुकारामांच्या एका अभंगापासून केली होती. काय करू आता धरून या भिड, निशंक तोंडले वाजविले, नवे कोणी जगी मुकी याचा जाण, लाजून नवे हित. आपण गप्प बसलो, आपण आवाज केला नाही, आपण बोललो नाही, आपण आपल्या वरच्या अन्यायाबद्दल ठामपणाने आपणच आवाज उठवला नाही तर आपला कोणीही वाली नाहीये हे करण्याची गरज आहे. आणि आपल्याबद्दल, आपल्या समूहाबद्दल, आपल्या राजकीय आकांक्षाबद्दल, आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाबद्दल, आपल्या काढून घेतलेल्या जाणाऱ्या विकासाच्या संधींबद्दल आपणच ठामपणाने बोललं पाहिजे आणि तो बोलण्यासाठी माध्यम लागतं. तुमच्या हातामध्ये वर्तमानपत्र नसली, तुमच्या हातामध्ये माध्यम नसली, तुम्ही कितीही वैचारिक असा, तुम्ही कितीही प्रामाणिक असा, तुमच्यावरती तुमचं चारित्र्य हनन करण्यासाठी किंवा तुमचा आवाज दाबण्यासाठी इथली प्रस्थापित मीडिया ही कायमच टिकून राहिलेली असते, ते त्याच्याच वरती गेलेली असते. गेले 2 दिवसामध्ये बाळासाहेबांच्या बद्दल जी काही टीका फेसबुकच्या माध्यमातून आणि सोशल मीडियातून झालेली आहे ते त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. हे सोशल मीडियाकडे मी जरा नंतर येते, पण सहज गंमत म्हणून अकोल्यातला माझा अनुभव सांगते. लग्न झाल्यापासून प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीला मी अकोल्यामध्ये असते. 1 महिना रजा घेऊन मी आधी येत होते. पूर्ण 4.5 पावणे 5 वर्ष बाळासाहेबांना कव्हरेज देणारी अकोल्यातली वर्तमानपत्र निवडणुकीच्या 1 महिन्यामध्ये इतकी गप्प असतात की आपल्याला पेपर वाचताना शंका यायला लागते की अरे आपण निवडणूक लढवतोय का आपण निवडणूक लढवतच नाही. इतका भारी बहुजन महासंघ किंवा वंचित बहुजन आघाडी किंवा बाळासाहेब आंबेडकर सगळ्या वर्तमानपत्रातनं गायब असतात. त्या काळी सोशल मीडियाही नव्हती, त्यामुळे शेवटी हँडबिल्स करा, ती घरोघरी नेऊन पोचवा. हे करत असताना सुद्धा आपण लोकसभेला टक्कर देत राहिलो. जिल्हा परिषद 25 वर्ष आपण आपल्या ताब्यामध्ये ठेवली आणि 25 वर्ष जिल्हा परिषदेची सत्ता आपण आपली कोणी काढून घेतली नाही. महाराष्ट्रातल्या 36 बरोबर ना आता जिल्हे किती 36 महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांपैकी अकोला हा एकमेव जिल्हा आहे जिथे आंबेडकरी समूहाची सत्ता गेली 25 वर्ष चालली. हा टाळ्या वाजवण्याचा नाहीये मुद्दा, कारण माझा पुढचा प्रश्न वेगळा आहे. हे बुलढाण्यात का होत नाही? जरा अकोलेकरांना बुलढाण्यासाठी टाळ्या वाजवण्याची संधी आपण देणार आहोत का? अकोलेकरांना बुलढाण्यासाठी टाळ्या वाजवण्याची संधी आपण देणार आहोत का? ते आपण पुढे जाऊया त्याच्यामध्ये. पण पहिल्यांदा आता निर्धार करणार का की बुलढाण्यातली जिल्हा परिषद, येणारी बुलढाण्याची जिल्हा परिषद ही वंचित बहुजन आघाडीची असेल? नक्की असेल. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं? कधी तुम्ही अकोलेकरांची चर्चा केली अकोला पॅटर्न विषयी? काय सांगतात मग ते? सर्व कार्यकर्ते
सर्व जाती धर्माचे लोक तिथून पडतात. सर्व जाती धर्माचे तिकीट द्यायचं असलं जिल्हा परिषद मधलं कोण्या सर्कल मध्ये द्यायचं तर त्या सर्कल मधल्या पूर्ण कार्यकर्त्याला सहवासात धरून सगळ्या दिलेलं जातं. अगदी बरोबर आहे. पण एकदम आपण सत्यात पोहोचलो का हो? बाळासाहेब कितीदा तरी अकोल्याच्या निवडणुका हरलेले आहे तरी लोकांनी जिद्द सोडली. आपण 93 पासून निवडणुका लढवतोय ना. 92-93 पासून सुरुवाती 92-93 पासून आपण निवडणुका लढवतोय. पहिल्या 2 जिल्हा परिषदेमध्ये आपले फक्त 2 किंवा 3 सभासद निवडून येत होते. 25-26चा आकडा आपण गाठत नव्हतो. लोकांनी सोडून दिलं लोक पक्षाला निवडून येत नाही म्हणून. किती वर्षात करणार? 81 सालापासून 83 सालापासून बाळासाहेब अकोला जिल्ह्याची बांधणी करतायत. कितीदा तरी अपयश आलं तरी तिथले कार्यकर्ते, तिथला बौद्ध समाज, तिथला आंबेडकरी समूह निराश आली म्हणून सोडून गेला. आणि आपण काय करतो? एका निवडणुकीमध्ये पराभव वाटायला आला की जातो मागे. काय बाबा, बाळासाहेबांनी काँग्रेसची युती करायला हवी होती, काँग्रेसची युती केली असती तर बाळासाहेब हरलेच नसते. बरोबर आहे. हे आपणच चर्चा सुरू करतो. आपल्या विरोधातला प्रचार करायला विरोधी पक्ष लागतच नाही, कारण आपल्याबद्दलचा संशय हा आपणच निर्माण करून ठेवलेला असतो. आज इथे कोणीतरी म्हटलं की सुजात दादाच्या नेतृत्वात पुढच्या निवडणुका लढवू. या सुजात दादांची मुंज झाली ह्याची कुचबुच मोठी आपल्या समाजाने किती वर्ष चालवली? बरीच वर्ष चालवली. जेव्हा RSSच्या विरुद्ध आणि अभाविप विरुद्ध सुजातनी आंदोलन करायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा ती कुचबुच थांबली. बरोबर आहे. ते किती साल होतं? 15-16. म्हणजे जवळजवळ 20 वर्ष ही चर्चा चालवली कोणी? आपल्याच लोकांनी चालवली ना. की काय बहुजनांनी चालवली का मराठ्यांनी चालवली? आपणच चालवली. मग आपणच आपल्याबद्दल संभ्रम निर्माण करणार असू, आपणच आपल्या कुजबुज मोहीम चालवणार असू, आपणच बाळासाहेबांच्या भूमिकांवरती प्रश्नचिन्ह उठवणार असू तर काय काय त्याच्यामध्ये अर्थ आहे? आपण निवडणुका कशा जिंकणार? आणि आपल्याला निवडणुका जिंकायच्या असतील तर जी जी कृती पक्ष करतो, जो जो निर्णय बाळासाहेब घेतात, जो जो निर्णय रेखाताई घेतात, ज्या ज्या गोष्टी पक्षातर्फे केल्या जातात त्या समजून घेण्याचं आपल्याकडे महत्वाचं आपल्याला कळलं पाहिजे आणि आपण त्या केल्या पाहिजे. बाळासाहेबांच्या अनेक भूमिकांबद्दल आपल्यातल्या कुजबूज मोहिमेतला एक भाग होता पंढरपूरच्या मंदिराबद्दल. बरोबर आहे. आपल्यातल्या किती लोकांनी आपापसात कुजबूज केली त्याच्याबद्दल? सगळ्यांनीच. आता त्याच्यानंतर आपली भूमिका काय होती हे किती लोकांना समजलं? कोणाला समजलं नाही. का आपण केलं पंढरपूरचं आंदोलन? मी आता हा प्रश्न अशासाठी विचारते की त्यावेळेला बाळासाहेबांनी प्रबुद्ध भारतच्या फेसबुक पेजवरनं, प्रबुद्ध भारतच्या छापील अंकातनं आणि वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेजवरनं आणि बाळासाहेबांच्या फेसबुक पेजवरनं सुद्धा त्याची भूमिका आलेली होती. आणि ती भूमिका अशी होती की आपल्याला राजकारण करायचंय. कशाचं राजकारण करायचंय? सत्तेचं राजकारण करायचंय. सत्तेचं राजकारण कुठल्या मार्गाने होतं? निवडणुकांच्या मार्गाने होतं. कुठला मतदारसंघ, तर माझा मंडळाचा अभ्यास थोडासा कमी आहे त्याच्याबद्दल माफी मागते, पण जिल्हा परिषदेचं कुठलं सर्कल जिल्हा परिषदेचं असं आहे बुलढाण्यातलं, घाटाखालचा घ्या, घाटावरचा घ्या, की केवळ बौद्ध मतांवरती आपली जिल्हा परिषदेची सीट निवडून येऊ शकते? एका सर्कलचं नाव सांगा. फक्त बौद्ध मतावरती.
वर्षिंगी सर्कल जळगाव दाखव. हा वर्षिंगी सर्कल जळगाव दाखव. किती लोक होतात तिथे? तिथं आहे 5000. आणि बाकी समाज? बाकी मराठा आहे, धनगर आहेत आणि कोळी आहेत. 5000 माळी आहेत. पूर्ण 5000 मध्ये एका जागी पडतात. मग आतापर्यंत निवडून का नाही आले? नाही मग हे कुठं हे जे पक्ष आले आहेत ना, काँग्रेस आम्ही ते असं सांगतोय त्या ताईंनी बरोबर उत्तर दिलंय. बौद्धांची संख्या जास्ती असूनही आपण निवडून येत नाही, कारण आपलेच लोक इतर पक्षाच्या तिकिटावरती उभे राहतात, आपली मतं फुटतात आणि इतरांची मतं आपण मिळवायलाच जात नाही. जातो का प्रचाराला? लोकांना माहिती असतं की आपलं मत वंचित बहुजन आघाडीला जाणार आहे, तरी भाजप येते ना तुमच्याकडे प्रचाराला? काँग्रेस येते का नाहीये? राष्ट्रवादी येते का नाहीये? आपण जातो का इतरांकडे? आपण काय करतो? आपल्यातच फिरत बसतो. म्हणजे मी अशोक सोनभाऊंना सांगणार की नाही आपल्याला वंचितला दिलं पाहिजे, आणि अशोक भाऊ अजून भीमराव ताडेंना सांगणार वंचितला मत दिलं पाहिजे, भीमराव ताडे चित्रपीला सांगणार की नाही आपली सीट निवडून आणली पाहिजे. आपण जातच नाही इतरांकडे. हे आपण ह्या राजकीय सवयी जर आपण मोडल्या नाही तर कुठल्याही निवडणुकीमध्ये आपल्याला यश येणार नाही. त्याच्याही पेक्षा मला खंत वाटते ती म्हणजे पक्षाची भूमिका आपण वाचतच नाही. त्यावेळेला बाळासाहेबांनी एक भूमिका मांडलेली होती. बाळासाहेबांनी अशी भूमिका मांडली होती की आता करोनामुळे सगळं ठप्प झालेलं आहे, लोकांच्या वरती मानसिक दडपण आलेलं आहे, लोक प्रचंड त्रासात जात आहेत. आज पंढरपूरच्या मंदिराभोवती अनेक छोटे छोटे जे व्यवसाय चालतात, मग प्रसादाची ताटं असतील, फुलं असतील, चहाच्या टपऱ्या असतील, भजाच्या गाड्या असतील, हार असतील, काही असेल, हे सगळे व्यवसाय कोण आहेत? बहुजन आहे. आज गेले 1 वर्षभर त्यांचं सगळं रोजी त्याच्यामध्ये बंद आहे. आज लोकांना श्रद्धास्थानं उघडं असण्याची गरज आहे आणि त्यांचे व्यवसाय सुरू होण्याची गरज आहे. आणि आपण काळजी घेतली तर आपण करोनाचा सामना करून सुद्धा लोकांच्या मानसिक आरोग्यासाठी आज जी लोकांना गरज आहे ती ठिकाणी आपण पुढे केली पाहिजे. टीका कोणी केली? आपल्याच लोकांनी ठिकाणी केली. पांडुरंगाचं मंदिर उघडा जातात, विहारांचं काय? आणि बाळासाहेबांनी आणि आपल्या फेसबुक वरनं आपण त्यांना उत्तरं दिली होती की गावागावातली विहारं चालूच आहेत, त्याला टाळी लागलेलीच नाहीये. तिथे सगळे नियम सांभाळून मेणबत्ती लावली जाते, उदबत्ती लावली जाते, लोक एकत्र येऊन वंदना घेत आहेत. करत होतो की नाही आपण? मग ज्यांच्यासाठी गरज आहे त्यांच्यासाठी आम्ही आंदोलन करतो. हे जाहीररित्या देण्याचं उत्तर झालं. आता मी पुढे जाऊन विचारते, कुठल्याही मतदारसंघात निवडणुका जिंकायला फक्त बौद्धांची मतं पुरेशी आहेत का? नाहीये. आपल्याला इतर समाजाची मतं लागतात. मग कुठला समाज आपल्या बरोबर येऊ शकतो? बहुजन समाज. बहुजन समाज येऊ शकतो. आणि कोण कोण येऊ शकतो? हे सगळे बहुजनात आले. बहुजन येऊ शकतात. जे एससी कॅटेगरी मधल्या बौद्ध सोडून बाकीच्या जाती आहेत त्या येऊ शकतात, कारण त्या सगळ्यांचा जगण्याचा संघर्ष, त्यांचे जगण्याचे प्रश्न, त्यांचे शिक्षणाचे प्रश्न, त्यांचा आरोग्याचे प्रश्न, मुलं शिकून सुद्धा रोजगार मिळत नाही, याच्यामुळे येणारे नैराश्याचे प्रश्न हे सगळ्या बहुजन समाजाचे आणि आपल्या समाजाचे सारखे आहेत. आणि हे प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील तर ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपली वाटचाल करावी लागेल. आणि आज पांडुरंगाचं मंदिर हे बहुजन समाजाच्या श्रद्धेचं एक प्रतीक आहे. आपण सिद्धिविनायकाचं मंदिर उघडायला नाही गेलो. फरक लक्षात घ्या. आपण सिद्धिविनायकाच्या मंदिर उघडायला नाही गेलो, आपण मंदिर उघडलं ते बहुजनांचं उघडलं आणि एका समतावादी विचारसरणीचं उघडलं. आज चार्वाकांनी जे तत्वज्ञान मांडलं त्याच्या पाठोपाठ तथागतांनी जो सगळा एक आपल्याला सम्यक जीवन मार्ग दाखवला आणि आपल्याला प्रज्ञाशील, करुणा, अष्टमार्गांचं एक दर्शन दिलं. त्याच वाटेवरती पुढे जाऊन संत कबीर असतील किंवा 16व्या शतकातले संत असतील, त्यांची मांडणी ही प्रज्ञाशील, करुणा, बंधुत्व, प्रेम, परस्पर आदर, माणसाचा सन्मान या बौद्ध धर्मातल्या मूलतत्वांना घेऊन चालणारीच मांडणी आज संत परंपरेने केली आहे.
तीच मांडणी पुढे जाऊन आपल्याला संपूर्णपणे ज्योतिबांच्या लिखाणामध्ये दिसते आणि तीच मांडणी, तीच सगळी मूल्य व्यवस्था ही जशीच्या तशी बाबासाहेबांनी संविधानामध्ये उतरवली. मान्य म्हणजे संतांची जी काही वैचारिक परंपरा होती, तथागतांनी दाखवलेला आपल्याला मार्ग होता आणि ते संविधान, याच्यात एक फरक आहे का? मग आज वारकरी संप्रदाय मानणारा माणूस कोण आहे? वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान कुठलं? पंढरपूर. आणि म्हणून आपलं आंदोलन पंढरपूरमध्ये झालं. आता किती लोकांना माहिती होतं? कोणालाच नाही माहिती, कारण आपण प्रबुद्ध भारत वाचत नाही. आपण कोणाला किती जणांकडे अँड्रॉइड मोबाईल्स आहेत? फेसबुक आहे का त्याच्यावर? बघता का फेसबुक? बघता? मग ही मांडणी का माहिती नव्हती? कारण ही जी आपली भूमिका आहे ती प्रबुद्ध भारतच्या फेसबुक पेजवरती आलेली आहे, ती वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेजवरती आहे, ती शांताराम पंधेरे सारख्या माणसांनी त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे, भास्कर कुठले सारख्या माणसांनी त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे, त्याच्याबद्दल कुंकर सरांनी त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. मला असं वाटतं त्या आंदोलनाला सविताताई पण गेल्या होत्या ना, सविताताई, अशोक कवी, सगळी लोक त्या आंदोलनाला गेलेली होती. एवढ्या लोकांनी फेसबुकवर मांडून आपण जर वाचलंच नसेल तर बाबासाहेबांनी म्हणणं माझा समाज प्रबुद्ध होईल म्हणजे काय? मग आपण काय वाचतो? काय करायचं? आपण वाचतच नसेल तर आपलंच काय करायचं? आता मला प्रश्न पडतो. सुरुवातीला सगळ्यांनी सांगितलं की, म्हणजे सुरुवातीला आमच्या पुढच्या पिढीनेच सांगितलं, जितरत्न त्या पिढीचा इथे बसलेला आहे, सुजात आहे, त्या दोघांनी 1 वर्ष प्रबुद्ध भारत चालवून जाण्यावरती खूप माझं डोकं खाल्लं की काही आमची पिढी प्रिंट मीडिया वाचत नाही, कोणाला तो अंक घेऊन वाचायला वेळ नसतो, आम्ही जे काही वाचतो ते मोबाईल मध्ये करतो, आपण डिजिटल फॉर्म मध्ये प्रबुद्ध भारत आणूया. त्याच्यामुळे 18 साली आपण केलं, 2018 साली आम्ही आंबेडकर जयंतीला प्रबुद्ध भारतचं वेबपेज लॉन्च केलं, त्याची एडिशन केली, त्याचं डिझाईन केलं, ते अत्यंत सहज मोबाईल मध्ये वाचता येईल अशा पद्धतीने प्रबुद्ध भारतचं डिझाईन केलं. त्यामुळे आता प्रबुद्ध भारतमध्ये जे काही बाळासाहेबांच्या भूमिका असतात, पक्षाच्या भूमिका असतात, जे काही घडत असतं, इतरांवरची आपली टिप्पणी असते, ती जशी प्रबुद्ध भारतच्या छापील अंकामध्ये छापून येते तशीच ती फेसबुक वरती बाळासाहेब आंबेडकर फेसबुक पेज, वंचित बहुजन आघाडीचं फेसबुक पेज, प्रबुद्ध भारतचं फेसबुक पेज याच्यावरती येत असते, ती तुमच्या मोबाईल मध्ये सहज तुम्हाला वाचता येतं. पण एवढं सतत हाताशी असून सुद्धा, म्हणजे मी तर कायम नेहमी म्हणते की परवाच युवकांच्याशी एका संवादामध्ये मला बोलायला बोलवलं होतं आणि मी म्हटलं की मला युवकांची एक शोकांतिका दिसते. जगातली सगळी माहिती आज अक्षरशः तुमच्या बोटात आहे. तुम्ही त्या गुगलवर बोट ठेवून काहीतरी टाईप केलं की तुम्हाला हवी ती माहिती आज तुमच्या मोबाईल मध्ये दिसते. पण काय वाचायचं ह्याचाच तरतम भाव आपण बाळगतो. आपल्याकडे जे रेडीमेड आपला ब्रेन वॉश करायला कंटेंट वेगवेगळ्या व्हॉट्सअप विद्यापीठांना पाठवला जातो तो आपण वाचतो, पण आपल्या पक्षाच्याच फेसबुक पेजवरती आपण आपली जर जाऊन भूमिका मांडत नसू तर मला असं वाटतं की बाबासाहेबांचं जे काही स्वप्न होतं की एकदा बौद्ध धर्म स्वीकारला की माझा समाज प्रबुद्ध होईल, प्रबुद्ध होण्याच्या शब्दाचा अर्थ काय हो? आपण जागृत होणं, आपल्या भोवती काय काय चाललं आहे, जगात काय घडतंय, कोण काय बोलतंय, जगात कशा पद्धतीने हितसंबंध राखले जात आहेत, शासनाचा एखादा निर्णय येतो तेव्हा त्या शासनाच्या निर्णयाच्या मागे काय नेमकं असतं. मी जर आज दुर्लभ परिस्थिती आहे, मी जर आज गांजलेला आहे, मी जर आज डिप्रेस्ड आहे, मी जर आज वंचित आहे, तर माझ्या वंचिततेची कारणं काय आहेत? त्या वंचिततेचं कारण मला डोकं नाहीये हे तर निश्चित नाहीये ना, कारण संधी मिळाल्यावरती आपली पोरं कुठल्या कुठे पोहोचतात ते आपण पाहिलेलं आहे, पण आपल्याला संधीच मिळत नाही. आपल्याला ना शिक्षणाची पुरेशी संधी मिळते, ना क्रीडा क्षेत्रामध्ये काही करायची संधी मिळते, ना राजकारणामध्ये संधी मिळते, आणि ज्यांना मुळात संधी मिळत नाही आणि इथल्या संधी काही मूलभूत लोकांच्या हातात समावलेल्या आहेत त्यांच्या तुलनेत आपण कायमच वंचित आहोत. आणि मग आपल्या वंचिततेची आपण कारण शोधली पाहिजे
त्या वंचिततेच्या कारण जर आपल्या असं लक्षात आलं की आपल्याकडे सत्ता संपत्तीच नाहीये, आपल्याकडे सत्तेपर्यंत पोहोचण्याची साधनच नाहीये, आपल्याला स्वतःचा विकास करण्याची आपल्याकडे साधनच नाहीये, तर ती साधनं मिळणं हा आपला हक्क आहे. आणि तो हक्क मला महागात माझ्या मिळवायचा असेल तर माझ्या हातामध्ये राजकीय सत्ता आली पाहिजे. या विश्लेषणापर्यंत आपण जेव्हा पोहोचतो त्या आपल्या वैचारिक प्रवासाला प्रभुत्व होणं असं म्हणतात. पण आपण विश्लेषणच करायचं थांबवलंय. आपण ना समजून घेत ना वाचत, म्हणजे तुकोबांच्या अभंगातला जो शब्द होता, लाजून नव्हे हित, लाजून तुम्ही गप्प बसू नका. पण मला आता एक खूप जबाबदारीने मी विधान करते, आपण कित्येक वेळेला गप्प बसतो, बोलत नाही, तेव्हा आपण काही लाजत भिजत नसतो, काही वेळेला भीत पण नसतो, आपण आपल्या हितसंबंधांना धक्का पोचवायला तयार नसतो. आपली नोकरी असते, आपण कुठेतरी सत्ताधाऱ्यांच्याशी संबंध ठेवून असतो, आपल्याला छोट्या मोठ्या सवलती त्यांच्याकडनं हव्या असतात, छोट्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जागा असते. आणि हे मी जास्ती जबाबदारीने विधान करते ते सुशिक्षित मध्यमवर्गीय मंडळींच्या बाबतीमध्ये, की एका संघर्षातून जाऊन आपल्याला आरक्षण मिळालं, ते आरक्षण टिकवण्यासाठी धडपड झाली. हे सगळे लोक उठतात तेव्हा आरक्षण डोक्यात येतं तेव्हा, बाकी वेळेला कोणीच उठून उभं राहत नसतं. अगदी पदाधिकारी समिती आहेत म्हणून मी जिल्ह्यांचं नाव घेत नाही, पण त्यांनी नुकताच काही जिल्ह्यांचा दौरा केला आणि त्यांना फुले आंबेडकरी विद्वत सभेचे ते महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि फुले आंबेडकरी विद्वत सभा वाढवण्यासाठी ते संपूर्ण महाराष्ट्रभर आता दौरे करतात. ते मला परवा सांगत होते, काही इतका विदारक अनुभव येतोय की आपण काहीतरी एक वर्गणी ठेवलेली आहे आणि ती वर्गणी ठेवून फुले आंबेडकरी विद्वत सभेचं सभासद व्हा अशी ते अपील करतायत लोक. नाही, तुम्ही शिबिर लावून तर आम्ही भाषण द्यायला येऊ ना, पण आम्ही वर्गणी लावून फुले आंबेडकरी विद्वत सभेचं सभासद होणार नाही. एका प्राध्यापकाने त्यांना विचारलं, मी देतो पैसे, डोनेशन देतो प्रभुत्व घ्यायला फुले आंबेडकरी विद्वत सभेला, पण तुम्ही तुमच्या सभासदांची यादी जाहीर नाही ना करणार. लक्षात येते मी काय म्हणते? अशा भूमिकेतनं जर आपण जाणार असू तर मला असं वाटतं की आपण बाबासाहेबांना फक्त देव करून ठेवू आणि त्यांच्या विचारातनं जी काही समग्र क्रांती घडवायची त्याच्या दिशेने आपण वाटचालच करणार नाही. आणि माझ्या मते ते बाबासाहेबांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं अपयश असेल की मी साहित्य निर्मिती केली, मी वैचारिक धन निर्माण केलं, मी मुक्तीपंथ महाडच्या सगळ्या आंदोलनातनं मनुस्मृती जाळून मी मुक्तीपंथ दाखवला, मी घटना लिहून या देशात चालू असलेली हजारो वर्षाची गुलामगिरी, हजारो वर्षाचं गुलामत्व एका क्षणामध्ये नष्ट केलं. प्रत्येक माणसाला एक मत देऊन बहुजनांबरोबर मोठ बांधून राजकीय सत्तेमध्ये आणण्याचा एक संविधानिक मार्ग मोकळा केला. पण हा मार्ग माझ्या लोकांना कळतच नाहीये. अशा ठिकाणापर्यंत आपण येऊन पोहोचलो असू. प्रबुद्ध भारत वाचन मेळावा घेण्याचं सगळ्यात महत्वाचं काम होतं ते वैचारिक प्रवास आपला सुरू होणं हे होतं. मला लोकांच्या वर्तमानपत्र वाचण्याच्या मर्यादा कळतायत. खरं म्हणजे ते नाही कळते, कारण अजूनही माझी पिढी प्रिंट मध्ये वाचते. म्हणजे मी आणि फुलकर सध्या बरंच बूथ कमिट्यांचं काम करतोय, म्हणजे ते काम करतात न्यूज त्याच्याबरोबर म्हणून असते. अक्षरशः त्या 1900 जेवढे बूथ आहेत अकोल्यामध्ये त्या सगळ्यांच्या बूथ कमिट्या बांधून झालेल्या आहेत. त्यांचं ट्रेनिंग झालंय की नाही, त्या माणसांना फोन करून त्यांना ट्रेनिंग मध्ये समजलंय की नाही, त्यांचा डेटा एंटर करणं, त्यांचा पाठपुरावा करणं, हे सगळं ते करतात. पण त्याचा आढावा घ्यायला बसलो की ते सगळ्या डेटा कॉम्प्युटरवर असतो. पण आम्ही दोघे म्हणतो फुलकर सर प्रिंट काढून बसूया का, मला नाही याच्यात वाचता येत. त्यामुळे आमच्या पिढीला अजूनही प्रिंट मीडिया लागते. त्यामुळे अजिबातच प्रिंट मीडियाची गरज नाहीये, तेही त्याच्यामध्ये सत्य नाहीये. पण आपलं काय वाचायचं, कशासाठी वाचायचं आणि ते वाचलेलं जसंच्या तसं स्वीकारायचं का आपल्या तर्कावरती ते पडताळून पाहायचं, याचा प्रवासच थांबलाय का असं मला हल्ली वाटायला लागतं. ज्योतिबा फुलेंनी महत्वाचं असं म्हटलं होतं की शिक्षण हा तृतीय नेत्र आहे. तृतीय नेत्र म्हणजे शंकराचा तिसरा डोळा धरू नका.
त्या शिक्षणामुळे तुम्हाला जे समोर दिसत असतं त्याच्या पलीकडे जाऊन विश्लेषण करण्याची एक दृष्टी प्राप्त होते, चित्तीचा पूर्ती निर्माण होते. तुम्ही गोष्टी जशाच्या तशा स्वीकारत नाही तर त्याची एक कारणमीमांसा शोधता आणि ती कारणमीमांसा सोडून अन्यायाची मुळं काय त्या मुळावरती घाव मारण्याची आणि या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण होते. शेतकऱ्यांचा आसूड असेल किंवा बाबासाहेबांनी सुरू केलेली तिन्ही नियतकालिके असतील, मूकनायक असेल, बहिष्कृत असेल, जनता असेल आणि नंतरचं प्रबुद्ध भारत असेल, ही सगळी नियतकालिकं ही लोकांच्या मध्ये व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची ताकद निर्माण व्हावी याच्यासाठी केलेली होती. सत्ताधाऱ्यांपुढे शरणागती पत्करण्यासाठी नाही, याची प्लीज नोंद घ्या. आणि आपल्याला बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावरती चालायचं असेल तर प्रबुद्ध भारतासारखी आणि प्रबुद्ध भारतासारखी अनेक माध्यमं जी ऑनलाईन असतील किंवा प्रिंट मध्ये असतील त्याला आपल्याकडनं सपोर्ट केला पाहिजे. ही सगळ्यांना तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. आज इथे मेळावा करून तुमच्याशी सगळ्यांची बोलण्याची संधी दिली याच्याबद्दल सगळ्या संयोजकांचे पुन्हा एकदा आभार. भाषण थोडं लांबलं त्याच्याबद्दल सॉरी, पण प्राध्यापकांच्या हातात माहिती आणि काही 45 मिनिटं चालतात आणि माझ्या बोलण्यामुळे काही जर लोक दुखावले गेले असतील तर त्यांची क्षमा मागते, पण त्या मुद्द्यांवर विचार मात्र नक्की करा. जय भीम, जय महाराष्ट्र.